पाठिंबाचा काय प्रश्न येतो? अहो तो जिथे निवडणूकच बिनविरोध होते आहे, तर एक तर सगळे आम्ही बिगिनर आहोत, फर्स्ट टायमर आहोत सगळेच आम्ही. आणि ज्या पद्धतीने दोन्ही पक्षांचा जो आरडाओरडा चालू होता त्याच्यामध्ये आमचा आवाज आम्ही कशासाठी बोलायचं, ते काय बोलायचं, नेमकं नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला? काय अपेक्षित आहे? म्हणजे म्हणजे गप्प बसलं नाही म्हणजे पाठिंबा आहे असा त्याचा अर्थ होतो का? आम्ही शांतपणे पाहत होतो काय गोंधळ चालला आहे तो, कारण निवडणूकच बिनविरोध आहे, पूर्ण जर तुम्हाला गोंधळ घालायचाच होता तर तो एखादा दुसऱ्या पक्षाने अर्ज भरला असता तर त्याला काय तर त्या निवडणुकीला अर्थ होता. ही निवडणूक खरं तर बिनविरोध असल्यामुळे ती निवडणूक नव्हतीच, एक औपचारिकता होती. आणि औपचारिकतामध्ये मला वाटतं की औपचारिकता चालू असताना गोंधळ घालायची आवश्यकता काय आहे, गरज आहे का? मात्र पीठासीन अधिकाऱ्यावरून आहे तो गोंधळ सुरू झाला. पीठासीन अधिकारी याच्यावरून देखील आहे तो गोंधळ. हो, तो पीठासीन अधिकाऱ्यांचा मुद्दा जो किशोरीताईंनी उपस्थित केला तो खऱ्या अर्थाने योग्य मुद्दा होता. परंतु मधले 4 वर्ष प्रशासक होता हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि सध्या लोकशाही राहिली आहे का हो आपल्याकडे? लोकशाहीच्या नावावर हुकुमशाही पद्धतीनेच कामकाज चालू आहे. त्यामुळे UDने ज्या पद्धतीने तो नियम काढला आणि पीठासीन अधिकारी यांना बनवलं त्याला आक्षेप घेतला. आक्षेप घेणं काही गैर नाही, तो योग्यच आक्षेप होता. पाठिंबा म्हणजे पाठिंबा द्यायचं नेमकं काय करायचं? नेमकं नाही आम्ही उभे राहिलो की नाही राहिलो हे त्याच्यावर आक्षेप आम्ही घेतला किंवा पाठिंबा दिला नाही हे ठरतं का? असं ठरतं का? आता मी तुमच्या समोर सांगतो ना, आक्षेप योग्य होता. दुसरीकडे राज ठाकरे यांनी भूमिका आहे ती खरं तर व्यक्त केली होती. राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमात माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आता सांगतात की नरेंद्र मोदींनाच राज ठाकरे घाबरल्याचे असतात. आम्ही ट्रम्पला नाही घाबरतो. ट्रम्पला घाबरणाऱ्यांनी ही वक्तव्य करू नयेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.